रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 9वा दिवस आहे आणि आज आपल्याला काहीच काम नाही. म्हटलं आता थोडंसं दुकानात माल पण आणून टाकू, म्हणजे कसं थोडंसं फिरायला पण आपण मोकळं. त्याच्यामुळे आज मस्त की माल घेऊन आलेलं आहे. इकडे मागे गाडीत माल आहे आणि आपण चाललेलो आहे. मग थोडीशी भूक लागली होती, म्हटलं आता आमच्या पिंपळवंडी स्टँडवरचा हॉटेल जय गणेशचा फेमस वडापाव खाल्लाच पाहिजे. मस्तपैकी गाडी घेतली आणि निघालो पिंपळवंडी स्टँडवरती आल्यावरती म्हटलं आता थोडासा इथेही व्हिडिओ काढलाच पाहिजे, कारण की आमच्या जय गणेश हॉटेलला अजून फेमस करूयात. जुन्नर तालुक्यामध्ये कुठेही असा वडापाव भेटणार नाही. असा वडापाव आमच्या पिंपळवंडी स्टँडवरती हॉटेल जय गणेश मध्येच मिळतो. मस्तपैकी पप्पू दादा वडापाव तळत होता, मग म्हटलं आता त्यांचाही थोडासा व्हिडिओ घेऊ. तेही मस्तपैकी वडापाव कढईमध्ये टाकत होते, मग तोही व्हिडिओ घेतला. म्हटलं आता तुमच्या दोघांनाही फेमस करतो. म्हटलं आम्हाला फेमस करायची गरजच नाही. म्हटलं नाही हो, तुम्ही फेमस झालेच पाहिजे. मग मस्त की त्यांचाही व्हिडिओ घेतला. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी वडापाव तळायचं काम चालू होतं आणि मग इथं वडापाव तळून झालेला होता. मस्त की एकदम झकास वास येत होता. म्हटलं असंच वाटत होतं की आता कडेतून लगेच काढावं, लगेच वडापाव खावा. म्हटलं आता नको, आता ज्याचं काम त्यालाच करू द्या. मस्त की पप्पूदानी झाऱ्यामध्ये वडापाव घेतले आणि बाजूला काढले. म्हटलं आता मलाही पार्सल दे, मला तर खायचा होता एकच, पण आता बघून तर अजून जास्त भूक लागली. मस्त की 4 वडापाव पार्सल घेतले आणि निघालो घरी. तुम्हालाही जर वडापाव खायची इच्छा झाली असेल तर पिंपळवंडी स्टँडवरती हॉटेल जय गणेशला यायला विसरू नका. मस्त की त्यांचा वडापाव हा जुन्नर तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यातही फेमस आहे. मग मस्त की निघालो घरी आणि म्हटलं आता अजून काय करावं, आता व्हिडिओ तर आजचा दिवसाचा पूर्ण केलाच पाहिजे. मग मस्त की गाडी घेतली आणि निघालो वावरात. आमच्या वावरामध्ये मस्त की ऊस लावलेला होता आणि गहू आणि चणे लावलेले होते. मस्त की तर ऊस कोळपायचं काम चालू होतं, मग त्यांचाही व्हिडिओ घेतला. आता गणपत बाबाला म्हटलं अहो व्यवस्थित करा. ते म्हटले तू काय काळजीच करू नको, तू फक्त बघत राही. म्हटलं काही हरकत नाही. मग मस्त की अख्ख्या वावराला राऊंड मारला. गहू मस्त की उगून आलेला होता. पाहून एकदम अतिशय आनंद झाला. मग शेजारीच आमचे सुभाष नाना त्यांच्या चण्याच्या वावरामध्ये खुरपत होते. मस्त की नानीही त्या ठिकाणी होते. म्हटलं आता त्यांनाही फेमस करू, त्यांचाही व्हिडिओ घेतला. पुढे आल्यावरती आमचे पमा नाना आणि नानी त्या ठिकाणी घास कापत होते, त्यांचाही व्हिडिओ घेतला. मग मस्त की घरी आलो तर आमच्या आजी जुन्या गाण्यांमध्ये रमलेल्या होत्या. आता ऐका आमच्या आजींचं गाणं. फुलविल्या गवळ्याच्या नारी खातोय दैलोनी आणि यशवंती सांगायचे कृष्णाला नको जाऊ रे बाहेरी. तुला खेळाया इटू दांडू बनवीन मोत्याचा चेंडू गवळी घेतीन भांडू मस्तपैकी आजी तिच्या जुन्या गाण्यामध्ये रमलेली होती. ऐकून एकदम आनंद झाला. मग मस्त की आळे फाट्यावरती आलो. आमच्या संचित शेठ चौहान यांना भेटलो. त्रिमूर्ती ऑटो पार्ट्सचे सर्व आमचे संचित शेठ चौहान त्यांनाही फेमस करू म्हणून त्यांचाही व्हिडिओ घेतला. ते म्हटले अरे काय आम्हाला फेमस करायची गरज आहे, तुम्ही फेमस झाले म्हणजेच आम्ही फेमस झालो. म्हटलं असं नाही, तुम्हालाही थोडंसं फेमस करू. म्हटले काही हरकत नाही, घ्या. मग मस्त की बळगट एजन्सीमधून थोडासा माल घेतला. संचित शेट्टी यांना म्हटलं थोडीशी मदत करा. मग त्यांनी मदत केली आम्हाला गाडीमध्ये माल ठेवण्यासाठी. मस्त की गाडीत माल टाकला आणि निघालो घरी. मग तुम्हाला कसा आजचा व्लॉग वाटला कमेंट करायला विसरू नका. आपल्या विशाल काचळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण.